आणि आनंद साजरा करत आहेत. एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटवाले आपला आनंद साजरा करत, फायनल जिंकलेली आहे त्यांनी. हो ना, मग नाचू होतं. कृपया ग्राउंड वरती जे काही बॉटल्स वगैरे कचरा वगैरे तो जरा साफ करायचा प्लीज. इकडे माईक इकडे. कोणती फायनल is the final of 2025 Intersports Cricket Males Final is between HQA and रायगड. टॉस आपण करणार आहे. मंडळाचे माननीय सदस्य श्री गोरे साहेब इथे आले आहेत ऑल द वे फ्रॉम पुणा आणि आपण त्यांना इन्व्हाइट करत आहे की टॉसचं रेफरी ते करतील. कॉइन, व्हेर इज द कॉइन? Where is the coin? Cameraman ready, videographer ready. तुषार. आपले टीम सर्व कंप्लीट टीम आहे इथे. कृपया दोन्ही संघांनी इकडे यायचं आहे. टॉस साठी इकडे यायचं आहे. मला ते टॉस इकडेच करायचं. टॉस इथेच करायचंय. कर्णधारांनी यायचं. मोडगरे साहेब कॅप्टन आहेत HQA चे आणि रायगडचे पडवळ साहेब आहेत. कृपया कॉइन प्रमुख. आता माननीय सदस्य टॉस उडवतात आहे. का इकडे आहे सर, इकडे इकडे. हा चला टॉस करा सर. मोडगरे साहेब टॉस जिंकलेले आहेत. त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. 1 मिनिट सरांना जरा बोलू दे. Will bowl first and will set up the target of around 40 runs to the Raigad team. It's 8 over match. अच्छा 40 runs target. पडवळ साहेब तुम्ही बोला होता, तुम्हाला काय वाटते? 80 रन. We will target 80 रन. सर तुम्ही पहिली बॉलिंग घेतलेली आहे. पडवळ साहेब प्रथम फलंदाजी करून ते म्हणतात आम्ही 80 धावाचं लक्ष ठेवू असं म्हणतात. आपलं काय म्हणणं आहे? मी आधीच म्हटलं आहे की आम्ही 8 सकम 48 म्हणजे मराठीत आपलं पाडा आहे 48 रनापर्यंत त्यांना रिस्ट्रिक्ट करा. थँक्यू. गोरे साहेब आपल्या अतिशय आनंदामध्ये आज उत्साहामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा 2024-25चा क्रीडा महोत्सव कार्यक्रम कालपासून सुरुवात झाला आणि सुरू होत असताना आज बघता बघता अंतिम सामन्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालो. खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी हा मान मिळाला. मी काल उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी येऊ शकलो नाही या ठिकाणी, परंतु वेळात वेळ काढून मला आग्रह केला मोडगरे सरांनी की तुम्ही अंतिम सामन्यासाठी तरी या. मला आनंद होतोय की सगळे माझे सहकारी, आपल्या बोर्डात काम करणारे सर्व अधिकारी, स्टाफ सर्व या ठिकाणी आहेत. यांना भेटण्यासाठी हा मोठा योग मला मिळाला आणि खऱ्या अर्थानं आज अंतिम सामना रायगड आणि हेड ऑफिस याच्यामध्ये होत असताना या ठिकाणी मोडगरे सरांनी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी बॉलिंगसाठी निर्णय घेतलेला आहे. त्याचप्रमाणे रायगडचे आदरणीय पडवळ सर असतील, यांनी बॅटिंग करण्याचं आणि त्यांचं टार्गेट लक्ष त्यांनी सांगितलेलं आहे. मी कोणीही जिंकलं तरी मी दोन्हीच्या बाजूने आहे, त्यामुळं मला अभिमान राहील आणि अशाच प्रकारचं एक चांगलं वातावरण आपल्या बोर्डामध्ये राहावं, जेणेकरून क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून एक खेळाडूची भावना आपल्या निर्माण व्हावी
आणि आपल्या सहकार्याबरोबर चांगलं काम करण्यासाठी त्याला आपल्यात सामावून घेऊन आपल्या बोर्डाचं काम अतिशय चांगलं उत्तम असं कसं करता येईल या पद्धतीने आपण पुन्हा पुढच्या काळामध्ये काम करूयात आणि एक रिफ्रेशमेंट या निमित्तानं नक्कीच होईल आणि असंच आपण भेटत राहू. तुमच्या ज्या ज्या काही अडीअडचणी आहेत ते बोर्डाच्या आदरणीय आपले चेअरमन सिद्धेशजी कदम साहेब आहेत, MS ढाकणे सर आहेत, मोडगरे सर वेळोवेळी त्याचा पाठपुरावा घेतात. निश्चितप्रमाणे मला या ठिकाणी अभिमान वाटतो की आपला जो पेन्शन योजनेचा जो विषय होता तो मागच्या या ॲन्युअल फंक्शनमध्ये मी त्या ठिकाणी तुम्हाला बोललो होतो की सरांना रिक्वेस्ट केली होती की पुढच्या काळामध्ये आपला झाला पाहिजे आणि तो अभिमान वाटतो आणि मला समाधान वाटतं की आमच्या काळामध्ये तो झालेला आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि दोन्ही संघाचा शुभेच्छा देत असताना कोणी जिंकलं तर पुन्हा एकदा अभिनंदन करतो या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद गोरे साहेब. व्हेरी एनकरेजिंग वर्ड फ्रॉम आवर माननीय सदस्य गोरे साहेब. विल कीप यू ऑलवेज अपडेट. आणि मंडळाच्या आज आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र प्रदूषण मंडळ हे देशातलं नंबर 1चं राज्य मंडळ आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली सिद्धेशजी कदम सरांच्या नेतृत्वाखाली ढाकणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण मंडळाची प्रगती पुढे बघतच असू. ऑल द बेस्ट बोथ द टीम. डू प्ले वेल. थँक्यू सर. थँक्यू सर. अंतिम फेरीच्या सामन्याला आता 5 मिनिटात सुरुवात होणार आहे. टॉस झालेला आहे, क्षेत्ररक्षण लावायचं आहे. चेस का विनर एंड रनर अप. चेस का कॅरमचं विनर्स ऑफ शफीक खान आणि रनर्स ऑफ महेश चव्हाण. कॅरम विनर्स शफीक खान आणि रनर्स ऑफ महेश चव्हाण. मैडम वो बताओ ना सीक्वेंस किधर है, वो इसको बोला है वो बोलेगा. सीक्वेंस ऑफ वेलकम करेगा ये करेगा. ये वही आला का केलं ना दाखवा. सर आपने किया और ये देखो ये मैंने लिस्ट मैंने अलग जैसा बोला वैसा वैसे ही करना. करना है. बाकी दूसरा कुछ नहीं करना. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल द्वारा आयोजित अंतर कार्यालय क्रीडा स्पर्धा 2025 आखिरी मुकाबला. दोनों अंपायर इस समय मैदान के भीतर प्रवेश करते हुए इस आखिरी मुकाबले के शुरुआत के लिए और जिस तरह से मुंबई क्रिकेट एसोसिएशन के 4 अंपायर्स इस प्रतियोगिता में हमारे साथ बने हुए हैं. विजय जी, उनके साथ अरुण तावडे और सॅमसन नागावकर ते वेळेवर बघून मी करतो माझ्या. और इस प्रतियोगिता में संकेत वर्मा
ये हमारे साथ 4 अंपायरों का दल जिस तरह से जुड़ा रहा, सैमसंग नागावकर और अरुण तावड़े इस समय मैदान के बीचों बीच पहुंच चुके हैं इस फाइनल मुकाबले के लिए। 8-8 ओवर के मुकाबले होंगे और पहला कंपलसरी पावर प्ले का होगा, इस बात को ध्यान में रखें। नियमों की जानकारी लेकर ही सभी खिलाड़ी मैदान पर उतरे। हेडक्वार्टर ए टीम ने टॉस जीतकर पहले क्षेत्रक्षण चुना है गेंदबाजी करने का। सर एक मिनट आओ भाई आता हूँ उधर ही जा रहे बाबा इधर है ना त्याच्याकडून घे स्कोर कोणी लागत नाही त्याच्या इथे ना हेडक्वार्टर ए की टीम मैदान के भीतर प्रवेश करती हुई और एक विशेष यहाँ पर निवेदन है, वैजनाथ सिंधे जहाँ कहीं भी होंगे कृपया वे अपनी गाड़ी के पास पहुँच जाएं। वैजनाथ सिंधे जहाँ कहीं भी होंगे कृपया अपनी गाड़ी के पास पहुँच जाएं। हेडक्वार्टर ए टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला। 8-8 ओवर के मुकाबले पहले 3 ओवर कंपलसरी पावर प्ले। रायगढ़ की टीम बल्लेबाजी का निमंत्रण, दोनों ही सलामी बल्लेबाज जल्द से जल्द मैदान के भीतर भेज दें। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल द्वारा आयोजित किया गया अंतर कार्यालय क्रीडा स्पर्धा 2025 बैडमिंटन, वॉलीबॉल, कैरम, चेस, टेबल टेनिस की प्रतियोगिताएं हमने देखी और अब फाइनल मुकाबला क्रिकेट का अंतिम दौर पर पहुंच चुका है। दोनों ही सलामी बल्लेबाज मैदान के भीतर प्रवेश करते हुए और महिलाओं का जिस प्रकार से हमने मुकाबला देखा, महिलाओं के मुकाबले हमने देखे जिस प्रकार से एनवायरमेंट की टीम ने अंतिम मुकाबला जीता। महिलाओं का वह जोश, वह जज्बा महिलाओं का देखते ही बना और मैच जीतने के बाद डीजे की धुन पर जिस प्रकार से वे थिरकी, अपना जो खुशी है, अपनी जो खुशी है वो उन्होंने जाहिर की और कुल मिलाकर एक मिला जुला वातावरण पुरुष और महिला वर्ग का महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल का यहाँ पर दिखलाई पड़ा। और 2 दिनों का ये खेल महोत्सव जिस अंदाज में समाप्ति की ओर बढ़ रहा है, 25वां संस्करण है। 2000 में शुरू हुआ हमारा क्रिकेट का कारवां, 2025 में जिस प्रकार से आ पहुंचा है, 25 वर्षों का लंबा इतिहास इस कार्यक्रम के साथ बना रहा। आने वाले वर्ष के लिए एक बेहतरीन यहाँ पर पेशकश की जा रही है और नवी मुंबई के तमाम पदाधिकारियों ने जिस तरह से इस वर्ष का यजमान पद भूषित किया है और उन्होंने सबके सामने एक उदाहरण प्रस्तुत किया है कि किस तरह से प्रतियोगिताओं को संपन्न करना है और सभी टीमें जिन्होंने इस प्रतियोगिता में शिरकत की एक अनुशासनबद्ध तरीके से रहकर उन्होंने मिलजुल कर प्रेम, सद्भावना और भाईचारे का अमर खेल खेला है और जिस तरह से एक अनोखी पेशकश उन्होंने की है। आने वाले जो हमारी जो जनरेशन है, जो नींव है, पीढ़ी है, वो देखते रहेगी इस प्रतियोगिता को। तो दोनों ही सलामी बल्लेबाज इस समय मैदान के भीतर पहुंच चुके हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार हैं। दोनों ही टीम कृपया अपना एक अतिरिक्त खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में भेजें। रायगढ़ टीम अपना एक 12th मैन कमेंट्री बॉक्स में भेजें और हेडक्वार्टर ए पहिल्या षटकातील पहिला चेंडू सुभाष कारंडे यांचा। महाडिक पहिला चेंडू। सुभाष है गेंदबाज, पहली गेंद डॉट बॉल के साथ शुरुआत हुई। 8-8 ओवर के मुकाबले रायगढ़ टीम कृपया अतिरिक्त खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में भेजे हमारे स्कोरर के पास। पुढचा चेंडू राइट आर्म ओव्हर द विकेट। कैच का मौका, छूटा हाथ से, एक रन मिला यहाँ पर। खाता खुला इस रन के साथ। कोशिश काफी अच्छी की थी। एक धाव मिळालेली आहे। राजेश आवटी स्ट्राईक वर आहेत आता।
सुभाष कारंडे राईट डाऊन ओव्हर द विकेट. राजेश अवती स्ट्राईकला आहे. 8 षटकांचा अंतिम फेरीचा सामना. पहिले 3 षटकं हे पॉवर प्लेचे असणार. सुभाष कारंडे राजेश अवतीला ऑफ टर्मच्या बाहेर चांगला पुश केलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 2. बिनबाद 2 पहिले षटक चालू आहे. रायगड विरुद्ध HQA महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय नवी मुंबई आयोजित आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धा. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये जेवढे पण विकेट किपर आहेत त्यांना डॉट बॉल आपल्या हातात चेंडू आलं अपील करणं हे निश्चितपणे अपीलच करतात. ते कोणाने निर्धाव चेंडू टाकला तर ते अपीलच करतात. त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न. या षटकातील पुढचं चेंडू ऑफ टर्मच्या बाहेर अतिशय जोरदार मारलेला आहे. 4 धावा मिळालेल्या. 4 धावा. सतीश के बल्ले से आता हुआ चौका. पहला चौका इस फाइनल मुकाबले का. अंतिम मुकाबला पूरी प्रतियोगिता का निचोड़ इस समय मैदान के बीचों बीच रायगढ़ बनाम हेडक्वार्टर A के बीच में मुकाबला चल रहा हुआ. संदीप काय सरू ठीक है असू. और एक स्ट्रोक लगाने की कोशिश. विकेट के पीछे समीर ने दौड़ लगाई. दूसरे रन के लिए निकले आणि हा चौका. 4 रनों का इशारा आता हुआ. नवीन गोलंदाज तुषार शिंदे. पहिले षटक संपले. धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या 10 रन आहेत. 1 ओव्हर की समाप्ति के बाद. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 10. दुसरं षटक घेऊन तुषार शिंदे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामधील सर्वोत्तम गोलंदाजामधील 1 गोलंदाज. फलंदाज आउटी. नावाजलेले फलंदाज. नावाजलेले गोलंदाज. दुसरं षटक पॉवर प्लेचं. तुषार शिंदे राईट आर्म राऊंड विकेट आउटी यांना. फुलटॉस चेंडू आणि 1 धाव घेतलेले आहे. 2 धावा घेतात एका पाहायचं. 2 धावा घेतलेल्या आहेत. धाव संख्या झालेली आहे 12. फुलटॉस टाकलेला चेंडू पट्ट्यात आला नाही आणि 2 धावा मिळाल्या. धाव संख्या झाली आहे 12. ज्यांनी कोणी जेवण केलं असेल जेवण करायचं आहे. 10 मिनिटाची जेवणाची व्यवस्था बंद होणार आहे. ज्यांनी कोणी जेवण केलेलं नसेल तरी जेवण करून घ्यायचं आहे. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू तुषार शिंदे राईट आर्म ओव्हर द विकेट. राजेश शेवटे यांना बिनबाद 12. आणि जोरदार मारायचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडू पडलेला आहे आणि 8 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघ जाणतात आहे शेवटपर्यंत. 8 षटकं. एक खंबीर फलंदाज विकेटवर असणं फार महत्वाचं आहे. दोन्ही संघ आत्मविश्वासाने भरलेले आहेत. दोन्ही संघांमध्ये तगडे फलंदाज तगडे गोलंदाज आहेत. त्यामुळे निश्चितच हा सामना अटीतटीचा होईल यात काही शंका नाही. तुषार या षटकातील पुढचा चेंडू चांगला मारला. आउटी यांनी 1 धाव निश्चितच मिळणार आहे. मिड विकेटला फ्लिक केलेला 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्या झाली 13. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या बिनबाद 13. फलंदाज महाडिक यांनी आतापर्यंत दमदार अशी फलंदाजी केलेली आहे. या षटकातील पुढचा चेंडू तुषारांचा राईट आर्म राऊंड विकेट महाडिक यांना. आणि चांगला टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडू आहे. कुठलाही धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. थोडं बॅट्समननी बॉलरला थोडा होल देण्याचा प्रयत्न केलाय पण आपली लेंथ काय राहणार यश आल्याने हा चेंडू निर्धाव टाकलेला आहे.
HQ ए संघ मागील वर्षीचा उपविजेता संघ रायगड संघाने पण यावेळेला 3 वेळा हा चषक जिंकलेला आहे. चांगला मारलेला आहे, जोरदार. 1 धाव निश्चितच मिळणार आहे. 1च धाव मिळालेली आहे. आणि धाव संख्या झालेली आहे 14. स्कोर 14 का 15? स्कोर 14 झाले. धाव संख्या 14 झालेली आहे. या षटकातील पुढचा चेंडू तुषार यांचा, राईट आर्म राऊंड विकेट आउट यांना. आणि वाईड बॉल होता पण जोरदार मारला. 1 धाव निश्चितच मिळणार आहे. 2 धाव मिळतात का बघायचे आहेत. 2 धावा मिळालेल्या आहेत. धाव संख्या झाली 16. षटक संपलेला आहे. 2 षटकात 16 धावा दिलेल्या आहेत. आता पॉवर प्लेचं शेवटचं षटक सुभाष कारंडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्विवादपणे अष्टपैलू खेळाडू. पाहायचं दुसऱ्या षटकामध्ये काय करतात. पहिल्या षटकात त्यांनी 10 धावा दिल्या होत्या. सुरुवात होते बिनबाद 16. अतिशय चांगली सुरुवात म्हणता येईल. रायगड संघाला देखील माहिती आहे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. ऑफ टर्नच्या बाहेर चांगला चेंडू फिरणार आहे निश्चितपणे. इलियास खान आहेत. 1च धाव मिळाले. धाव संख्या झाली 17. तिसरं षटक चालू आहे. बिनबाद 17. या षटकातील पुढचा चेंडू सुभाष कारंडे यांचा फ्लिक केलेला आहे आणि चांगला झेल घेतलेला आहे. जागेवरती खेळाडू ठेवला होता. बॉल गेल्यामुळे आउटी झेलबाद झालेले आहेत. आणि एक गडी बाद झालेला आहे. धाव संख्या झालेली आहे सुभाष कारंडे. या षटकातील पुढचा चेंडू नरेंद्र म्हात्रे यांनी चांगला मारलाय. आणि काय चाललंय. आत्महत्या. याला आत्महत्या म्हणतात. या लोकांनी काही गरज नव्हती. यस तो म्हणण्याला भरपूर वेळ होता आणि फार घाई केली आहे. आणि पुढचा चेंडू चांगला मारलाय. पॉइंटच्या दिशेने 1 धाव निश्चितच मिळणार आहे. 1 धाव मिळालेली आहे. आतापर्यंत चांगले षटक म्हणता येईल. 33 ओव्हर चालू आहे. धाव संख्या झाली आहे. स्कोरर किती 18-19 18 धावा झालेले आहेत. आणि चांगलं षटक म्हणता येईल. 2च धावा आल्यात या षटकामध्ये. पॉवर प्ले मधलं षटक आहे हे. योगेश यांनी चांगला मारलाय. पॉइंटच्या दिशेने 1 धाव निश्चितच मिळणार आहे. धाव संख्या झाली 19.
3 षटकं संपली आहेत. 3 षटकामध्ये 19 धावा, 2 गडी बाद 19. खामोश माहोल आहे. हे अतिशय सुंदर षटक. पॉवर प्ले मध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत या षटकामध्ये. तीन ओवर की समाप्ति के बाद रन संख्या स्कोर बोर्ड पर 19 हो चुकी है. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल द्वारा आयोजित अंतर कार्यालय क्रीडा स्पर्धा 2025 अंतिम मुकाबला क्रिकेट के मैदान पर रायगढ़ बनाम हेडक्वार्टर ए के बीच में चलता हुआ दोनों ही सलामी बल्लेबाज आउट हो चुके हैं. तुषार गेंदबाजी कर रहे हैं. पहली गेंद वाइड बॉल का इशारा, 1 रन का इजाफा. 20 धावा झालेल्या आहेत. 20 धावा झालेल्या आहेत. संदीप 20 धावा झालेल्या आहेत. बस ना खुर्ची पाहिजे का तुला? एक एक्स्ट्रा खेळाडू मैदानात गेला, बाहेर यायचंय त्यांनी. अरुणच्या मध्ये त्याला दिसणार नाही ना. पुढचा चेंडू. तुषार शिंदे यांचा पुढचा चेंडू योगेश देशमुख यांना. योगेश देशमुख यांनी चांगला मारलाय. क्या हो रहा है? क्या हो रहा है? कृष्णा कराळे. योगेश आउट होकर लौटे हैं और उनके स्थान पर कृष्णा बल्लेबाजी करने के लिए पहुंच रहे हैं. जिस तरह से विकेट गिरे हैं, रायगढ़ की टीम चिंतित परेशान इस अंतिम मुकाबले में. टॉस जीता था हेडक्वार्टर ए टीम ने और पहले गेंदबाजी करने का फैसला लिया. अब तक जिस तरह से पावर प्ले समाप्त हुआ उनका, उस पावर प्ले में गेंदबाजों ने एक मजबूत गेंदबाजी का प्रदर्शन किया और 20 रन. नवीन फलंदाज कृष्णा कराळे. निर्धाव टाकलेला चेंडू. राईट आर्म राऊंड विकेट. पुढचा चेंडू ऑफ टर्मच्या खूपच बाहेर होता. पंचांनी वाईड दिलेला नाहीये. तुषार गेंदबाजी कर रहे हैं. नरेंद्र भात्रे बल्लेबाजी कर रहे हैं. कृष्णा नौमस्टा के एंड पर हैं. चौथा ओवर चल रहा है. 8-8 ओवर के मुकाबले हैं. बार ऊंचा लंबा स्ट्रोक, सीमा रेखा के बाहर. ये आता हुआ पहला छक्का नरेंद्र के बल्ले से. के पट्टी पर आई और पूरी तरह से बल्ला जिस तरह से चलाया था, मिड विकेट के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रन का इजाफा दी गई रायगढ़ टीम को. नरेंद्र के खाते में भी 6 रन जुड़ गए. आपण आहे का पळायला? फुल टॉस पर लेकर खेलने का प्रयास. अक्रॉस द लाइन चूके पूरी तरह से डॉट होती हुई. चौथा ओवर चल रहा है. 8-8 ओवर के मुकाबले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल द्वारा आयोजित अंतर कार्यालय क्रीडा स्पर्धा 2025 क्रिकेट का मुकाबला, आखिरी मुकाबला, अंतिम मुकाबला इस समय मैदान के बीचों बीच.
पुढचा चेंडू अच्छी गेंद चूंकि पूरी तरह से नरेंद्र एक छक्का लगाने के बाद 2 बार गेंद ओवर समाप्त होता हुआ कुल मिलाकर 4 ओवरों का खेल हो चुका है। 4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या स्कोरबोर्ड पर 26 हो चुकी है। 3 विकेटों के नुकसान पर रायगढ़ की टीम पहले बल्लेबाजी करने का आमंत्रण उन्हें मिला और जिस तरह से 2 दिनों का काफिला यहाँ पर चल रहा है, हेडक्वार्टर ए की टीम बड़ी ही आश्वस्त है इस अंतिम मुकाबले में पहुंचकर और अब गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाजी करने के लिए हेडक्वार्टर ए की ओर से परशुराम आ रहे हैं। ऊंचे लंबे कद के परशुराम। 4 ओवर का खेल हो चुका है, 26 रन स्कोरबोर्ड पर आ चुके हैं। 4 ओवर का खेल अब यहाँ से पहली पारी का शेष रह गया है। कृष्णा कितने रन बनाएगी टीम? वा वेल लेफ्ट, अतिशय सुंदर जजमेंट आणि 27 धाव संख्या झाली आहे. पुढचा चेंडू हा पुश केलेला आहे पॉइंटच्या दिशेने. 1 धाव निश्चितच मिळणार आहे. कृष्णाने स्वतःला राखून ठेवलेलं आहे अंतिम फेरीसाठी. अपील कर रहे हैं परशुराम, लेकिन इस अपील में थोड़ा सा उत्साह था, उस तरह से जोश भर सके कि अंपायर पर दबाव बढ़ाया जा सके। नरेंद्र एक छक्का जड़ चुके हैं, थोड़े से परेशान है, उस तरह से स्ट्रोक लग नहीं रहे हैं जितना कि नरेंद्र मात्रे सोच रहे थे। ओवर द विकेट गेंद खेला उसे बैकवर्ड पॉइंट, खिलाड़ी गेंद के नीचे, विकेट यहां पर आता हुआ नरेंद्र मात्रे के रूप में नरेंद्र के आउट होने के बाद अब गणेश जा रहे हैं बल्लेबाजी करने के लिए। जिस तरह से कैच लपका गया था वहां पर इलियास खान, जिन्होंने बहुत ही सुंदर कैच अपने हाथों में लपका नरेंद्र के रूप में एक झटका दे दिया रायगढ़ की टीम को। रायगढ़ की टीम ने कल इसी समय शाम के समय जो आखिरी मुकाबला हुआ था छत्रपति संभाजी नगर को पटकनी देकर यहां तक सफर उन्होंने तय किया। एक लंबा सफर, एक यादगार सफर रायगढ़ की टीम का इस प्रतियोगिता में। लेकिन अंतिम मुकाबला जिस तरह से चल रहा है, पहले बल्लेबाजी करते हुए वो थोड़ा सा निराशाजनक उनकी सोच से नजर आ रहा है। ऑन साइड में खेला, हल्के हाथों से एक सिंगल लिया, गणेश ने स्ट्राइक रोटेट की और कृष्णा जो कि पिछले मुकाबले में उस तरह से उनका बल्ला चला नहीं था जिसके के लिए जाने जाते हैं, फाइनल मुकाबले में अब उनके बल्ले के चलने की आवश्यकता है टीम को। लेग स्टंप पर गेंद हल्के से खेला, गेंद जब तक मिड विकेट के क्षेत्र में पहुंची, सिंगल वहां पर मिलेगा। दोनों ही बल्लेबाज सिंगल से संतुष्ट जानते हैं। हेडक्वार्टर ए के खिलाड़ी बहुत मंझे हुए हैं, सीधा सटीक थ्रो स्टंप पर कर सकते हैं, कोई जोखिम भरा रन लेने की आवश्यकता है नहीं, अपने विकेटों को संभाल कर बचाकर खेल रहे हैं। और इस बार कॉटन बोल्ड का मौका परशुराम के पास, प्रयास काफी अच्छा था, ऊंचे लंबे कद के होने के कारण इस तरह से आसान होता नहीं कैचों को लपकना। बिल्कुल पैरों के पास जिस तरह से गेंद आई थी और ओवर समाप्त होता हुआ, तो कुल मिलाकर 5 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 31 हो चुकी है रायगढ़ टीम की। अजीत सूर्यवंशी आए हैं गेंदबाजी करने के लिए। इनका
का काफी महत्वपूर्ण योगदान रहा है इस प्रतियोगिता में। जिस तरह से उन्होंने सभी टीमों के साथ कोऑर्डिनेशन किया, यहाँ पर हमारी टीम के साथ जिस तरह से उन्होंने टीमों को जोड़ा बांधा, अजीत सूर्यवंशी एक बहुत बड़ा योगदान इस क्रिकेट प्रतियोगिता में उनका रहा है। क्रिकेट के मैदान के साथ साथ मैदान के बाहर भी उन्होंने HQAचे पडद्यामागचे कर्णधार आहेत ते अजित सूर्यवंशी, आणि चांगला चेंडू निर्धाव टाकलेला आहे. दोन्ही खेळाडू एकमेकांना चांगले ओळखतात. गहरी दोस्ती है. जब भी अजित सूर्यवंशी बल्लेबाजी करने आते हैं गणेश तांबड़े उनको आउट करते हैं. पिछला रिकॉर्ड है, अभी तक अजित उसको आउट नहीं कर सका है. और ये क्या, अरे ये कैच का मौका था, थोड़े से आगे थे, 4 रन का चलाता हुआ गणेश को आउट करने का मौका था, लेकिन खिलाड़ियों ने मिस जज किया और 4 रन्स मिले. कृष्णा आताच काय ते खेळायचे, मोडगरे साहेब काय बॉलिंगला येणार नाहीत, कळलं? नंतर म्हणशील साहेबांची ओव्हर बघतो मी, थांबतो म्हणून. पुन्हा एकदा जोरदार मारलेला आहे, 1 धाव मिळालेली आहे. पूरी नजरें कृष्णा के ऊपर है. अब देखना है कृष्णा कितने ऊपर मारता है. सबकी नजरें उसके ऊपर और कृष्णा सबसे ऊपर. कृष्णा सध्या खूप डिफेन्सिव्ह मूड मध्ये दिसतोय. फलंदाजाला घाई नाही, क्षेत्ररक्षकाला घाई नाहीये, बॉलरला पण घाई नाहीये. अजित सूर्यवंशी यांचा पुढचा चेंडू चांगला मारलेला, 1 धाव निश्चितच मिळणार आहे. 1च धाव मिळालेली आहे. स्कोर सांगा बरं. इस एक रन के साथ रन संख्या 38 पे जा पहुंची है. 38. 6वं षटक चालू आहे, 6वं षटक चालू आहे. 38 धावा. धाव संख्या 39 झालेली आहे. 39 धावा झालेल्या आहेत. आणि तेज प्रहार किया था गेंद पर, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क हुआ नहीं. लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन जुड़ता हुआ स्कोर बोर्ड पर. ओवर 2 षटक बाकी शेवटची समाप्त होता हुआ 6 ओवर का खेल हो चुका है. 6 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या स्कोर बोर्ड पर 40 हो चुकी है रायगढ़ टीम की, और विकेट से गिरी है 4, और इन 4 विकेटों का दबाव इन दोनों ही बल्लेबाजों पर साफ नजर आ रहा है. आखिरी 2 ओवर का खेल अब यहाँ से शेष रह गया है. 8 ओव्हर आहेत मोडगरे साहेब. 8 का 10? 8 ओव्हरों का खेल है. 8 9 10 8 ओव्हरचा मॅच आहे. 2 ओव्हर का खेल अब यहाँ से शेष रह गया. 2 घ्या. 10 षटकांचा सामना नाहीये. ऍक्च्युली अंतिम सामना आपण जेव्हा नोटीस पाठवली तेव्हा 10 षटकांचा होता, तो 8 षटकांचा आहे. पेनल्टी आहे बाहेर. तो विकेट यहाँ पर गिरा, गणेश आउट हुए यहाँ पर. अजीत सूर्यवंशी जिन्होंने इस कैच को लपका, और अब तू खेळायला गेलेला का बॅट द्यायला गेलेला? नाही, पडवळ साहेबांचं काही चालत नाही. मोडगरे साहेबांसमोर हे सिद्ध झालेलं आहे. तू बॅटिंगला जातो सांगतो बॅट द्यायला गेलेलं. अरे यार, आम्हाला माहिती आहे बॅट दिलेली आहे. कृष्ण तू ये बाबा, ये
कृष्णा कम यार. कृष्णा तू कृष्णा फिल्डिंगला जाणार आहे ना. फिल्डिंगला नाही जाणार. अविनाश नए बल्लेबाज आए हैं बल्लेबाजी करने के लिए रायगढ़ टीम की ओर से. कृष्णा के रूप में विकेट यहाँ पे गिरा. अजीत सूर्यवंशी ने कैच को लपका. गणेश नॉन स्ट्राइकिंग एंड पर मौजूद है. परशुराम गेंदबाजी कर रहे हैं. अविनाश के लिए गेंद और गेंद हवा में थी. थोड़ा सा रुक कर अच्छी फील्डिंग. हेडक्वार्टर ए के सभी दर्शकों ने आज यहाँ पर काफी अच्छी फील्डिंग का प्रदर्शन किया है. कैचेस पकड़े गए हैं, रन रोके गए हैं, बल्लेबाजों पर दबाव बढ़ाया गया है और इस अंतिम मुकाबले में रायगढ़ के बल्लेबाजों पर पूरी तरह से दबाव बना कर रखा है. 7वां ओवर चल रहा है. 8-8 ओवर के मुकाबले हैं. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल द्वारा आयोजित किया गया अंतर कार्यालय क्रीड़ा स्पर्धा. अविनाश ने इस बार अजीत जिस प्रकार से उन्होंने छलांग लगाया था 2 रन यहां पर मिले अविनाश को. लेकिन अजीत की तारीफ करनी होगी. उन्होंने गेंद को देखा, कैच लेने की फिराक में अपने शरीर को पूरी तरह से झोंक दिया. इस बार आगे आकर खेलना चाहते थे, चूके पूरी तरह से. 7वां ओवर चल रहा है. रन संख्या स्कोर बोर्ड पर 43 रन रायगढ़ टीम की. पहले बल्लेबाजी करने का आमंत्रण मिला इस फाइनल मुकाबले में. बल्ला तेजी के साथ चला था, संपर्क हुआ नहीं गणेश का. और कुल मिलाकर 7वां ओवर जिस प्रकार से चल रहा है परशुराम संतुष्ट होंगे अपनी गेंदबाजी से. उनके खिलाड़ी भी आराम के साथ उनकी गेंदबाजी का आनंद ले रहे हैं. अपील एक आस से उठी थी. स्टंप बिखेरा यहाँ पर. आउट होते हुए यहाँ पर गणेश. अजीत सूर्यवंशी 7 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 43, 6 विकेट के नुकसान पर 43 फॉर लॉस ऑफ 6 विकेट. 7 ओवर की समाप्ति के बाद कॉल टकराने की संभावना थी वहां पर परशुराम और साथी खिलाड़ी के बीच में. कॉल करने की आवश्यकता होती है जिस भी खिलाड़ी के पास कैच जाती है. 2 रन दौड़ के पूरे कर लिए. 45. विकेट यहां पर आता हुआ अविनाश आउट होते हुए. डीजे नियुक्ति लोखंडी नए बल्लेबाज जा रहे हैं बल्लेबाजी करने के. नॉन स्ट्राइकिंग एंड पर ईश्वर ठाकरे होंगे. अंपायर से अनुमति लेकर नियमों के तहत ही वहां पर अविनाश नियुक्ति लोखंडे नए बल्लेबाज पहुंचे हैं बल्लेबाजी करने के लिए. ईश्वर ठाकरे दोनों ही नए बल्लेबाज हैं. इस समय क्रीज पर रायगढ़ टीम की ओर से अजीत सूर्यवंशी गेंदबाजी कर रहे हैं. आखिरी ओवर. रनर द्या मोडगरे साहेब, रनर द्या. व्हाट आई एम नॉट. यू कॅन टॉक टू अंपायर ना. यू शो युअर स्पोर्ट्समॅन जेस्टर.
100 मिनिटं झाले असते. जा तू जा. अंपायर ने अनुमति दी है आपको, रनर रख सकते हैं निवृत्ति लोखंडे के लिए. आयसीसी रूल नका लावू सगळे. रन संख्या स्कोर कार्ड पर 45 7 विकेट के नुकसान पर रायगढ़ की टीम पहले बल्लेबाजी करती हुई. बाएं हाथ के बल्लेबाज के लिए राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं. ऑन साइड की फील्ड अब जिस प्रकार से सजा ली जा रही है, फाइन लेग सर्कल के अंदर है, डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बिल्कुल करीब, मिड विकेट सर्कल पर मौजूद. लॉन्ग ऑन थोड़ा सा वाइडिश है, लॉन्ग ऑफ मंडळाचे स्पीड आता हुआ. मंडळाचे सदस्य सचिवांचे इथे आगमन होत आहे. उछाल कर खेला, कार्यालय नवीन इलियास गेंद के पीछे दौड़ रहे हैं, रोक पाएंगे कि नहीं. और ये आता हुआ, दंदनाता हुआ चौका मूर्ति के बल्ले से. 49 रायगढ़ टीम की रन संख्या. आखिरी ओवर चल रहा है. आगे आकर खेला, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में सिंगल के लिए निकले, 1 रन ही मिलेगा. इस 1 रन के साथ अर्धशतक पूरा होता हुआ रायगढ़ की टीम का 50 रन हो चुके हैं. 7 विकेट के नुकसान पर रायगढ़ टीम का अर्धशतक पूरा होता हुआ. आखिरी ओवर इस समय चल रहा है. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल द्वारा आयोजित किया गया अंतर कार्यालय क्रीडा स्पर्धा 2025 अपने आखिरी चरण में इस बार ईश्वर ठाकरे थोड़े से अलग अंदाज में गेंद को खेलना चाहते कुमार थे. यादव का शॉट खेलने की कोशिश की. ये महाड़ MIDC के AB डिविलियर्स है. ईश्वर ठाकरे, अरे बापरे, वाईड बॉल आहे वाटते, काहीच नाही. ओवर समाप्त होता हुआ. कुल मिलाकर 8 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या स्कोरबोर्ड पर 50 पर रायगढ़ की टीम पहले बल्लेबाजी करती है. 51 रनों का लक्ष्य रखा है हेडक्वार्टर ए टीम के सामने जीत के लिए आने वाले 8 ओवरों में. तो अंतिम मुकाबला, और इस अंतिम मुकाबले में 51 रनों का लक्ष्य हेडक्वार्टर ए टीम के समक्ष रखा है रायगढ़ की टीम ने. तो क्या कुछ होगा आने वाले 8 ओवरों में. लेकिन इस प्रतियोगिता में जिस तरह से महिलाओं का सहभाग रहा, क्रिकेट के खेल में महिलाओं ने एक उत्साह उल्लास के साथ अपने इस खेल को खेला और सबके सामने एक अच्छा उदाहरण रखा. वो जोश, वो जुनून महिलाओं का देखने बना है. और जिस तरह से इस क्रीड़ा स्पर्धा में बैडमिंटन की प्रतियोगिता हुई, वॉलीबॉल की प्रतियोगिता हुई, टेबल टेनिस, चेस और कैरम के खेल खेले गए. और इंडोर गेम्स में उस बुजुर्ग के मैदान पर प्रशांत केनी जी के नेतृत्व में, उनके देखरेख में ये स्पर्धा इंडोर गेम्स वहां पर खेली गई और सभी खिलाड़ियों ने अच्छा सहयोग दिया इस प्रतियोगिता में. और आज के स्कोरर के रूप में हमारे साथ सतीश सिंह मौजूद थे आज के दिन, और उनके साथ चिंतन भी मौजूद हैं. तो जीत के लिए 51 रनों का लक्ष्य यहाँ पर हेडक्वार्टर ए टीम के समक्ष. क्या होगा दूसरी पारी में, आइए सुनते हैं हमारे साथी समालोचक सचिन कुलकर्णी जी से. धन्यवाद राजेश जी. ज्या इंडोर स्पर्धा झाल्या कॅरम महिला, त्याच्यामध्ये वैशाली समेळ विजेते आहेत आणि विभावरी जोशी या उपविजेत्या ठरल्या. कॅरम पुरुष विजेते शफीक खान आणि उपविजेते महेश चव्हाण. बुद्धिबळ चेस वुमन्स संजना खैरे विजेत्या आणि विभावरी जोशी उपविजेत्या. बुद्धिबळ चेस पुरुष संदीप शिंदे विजेते आणि संकेत बोरसे उपविजेते. टेबल टेनिस पुरुष विजेते उपेंद्र कुलकर्णी आणि उपविजेते इलियास खान. बॅडमिंटन पुरुष विजेते अभिजित कसबे आणि उपविजेते अरविंद डफोडे.
बॅडमिंटन महिला विजेत्या शर्वाणी चारमुले आणि उपविजेत्या डॉक्टर सीमा दळवी. व्हॉलीबॉल मेन्स विजेतेपद कोल्हापूर संघ आणि उपविजेतेपद औरंगाबाद संघ. आणि क्रिकेट महिला विजेतेपद एन्व्हायरमेंट क्वीन्स आणि उपविजेत्या रेस्ट ऑफ महाराष्ट्र. आणि हा क्रिकेटचा पुरुषांचा अंतिम सामना आपल्यासमोर सुरू आहे. 6 षटकांमध्ये लक्ष आहे ते 51 धावांचं. 8 षटकांमध्ये 51 धावांचं लक्ष आहे ते हेडक्वार्टर ए संघासमोर. भाग्यश्री मॅम जरा कॉन्टॅक्ट करा स्टेजच्या इथे. भाग्यश्री मॅम मोटघरे साहेबांजवळ संपर्क साधा. तर हा या स्पर्धेचा अंतिम सामना. हा जवळपास प्रत्येक संघाचा चौथा सामना आहे. कालपासून आपण बघितलं, काल प्राथमिक फेरीचा सामना झाला, त्यानंतर आज सकाळी क्वार्टर फायनलचे सामने झाले, दुपारी सेमीफायनलचा सामना झाला आणि आता हा तिसरा सामना आहे. आजच्या दिवसातला या हेडक्वार्टर ए संघ आजच्या दिवसातला तिसरा सामना खेळतोय. रायगड आजचा हा दुसरा सामना खेळतोय. खरं तर काल एक संध्याकाळी ते क्वार्टर फायनल खेळले होते. 51 धावांचं लक्ष आहे. सुभाष कारंडे आणि रोहन गोसावी सलामीला. लोखंडेलच्या हातामध्ये चेंडू. निवृत्ती लोखंडेलच्या हातामध्ये चेंडू. 8 षटकांमध्ये 48 चेंडूंमध्ये करायचे त्या 51 धावा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या वर्षीच्या विजेतेपद पटकावण्याकरता ऑल द बेस्ट दोन्ही टीमना. एकेरी धावेनं खातं उघडतोय ते सागर सुभाष कारंडे. या स्पर्धेमध्ये अतिशय सातत्यपूर्ण कामगिरी आहे ती सुभाष कारंडेची. जवळपास प्रत्येक सामन्यामध्ये त्यांनी चांगली फलंदाजी केली. टप्प्याचा चेंडू छान तडकावलाय तो कव्हर्स मधून. चेंडू जातोय तो सीमारेषेच्या दिशेने. 2 धावा तर नक्की मिळणार आहे. चेंडू सीमापार जातो का बघूया. चेंडू सीमापार तर जात नाहीये. 3री धाव पूर्ण होते. चांगला फटका सुरुवात आहे ती रोहन गोसावी आगमन होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय नवी मुंबई आयोजित आंतरकार्यालयीन क्रीडा स्पर्धा या फायनलचा अंतिम फेरीचा सामना संपल्यानंतर बक्षीस वितरणासाठी विशेष आमंत्रित असलेल्या संस्कृती बालगुडे मराठी सिनेतारका यांचं प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. वाईड चेंडू कृपया डीजे वाल्यांनी स्वागत पर डीजे वाजवायचं आहे. नमस्कार संस्कृती बालगुडे मॅडम प्लीज सर या. आमचे सदस्य सचिव सर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर माननीय सदस्य सचिव आणि माननीय सदस्य त्यांचे स्वागत करीत आहेत. पहिलं षटक सुरू आहे. निवृत्ती लोखंडे मैदानामध्ये सुभाष कारंडे आणि रोहन गोसावी. रोहन गोसावी 4 वरती खेळतोय. हा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. धावसंख्या एकेरी धावेनं वाढते.
48 चेंडूंमध्ये 51 धावा करायच्या आहेत. त्याच्यामधल्या 7 धावा झालेत. अजूनही 44 धावा करायच्या आहेत. 43 चेंडू आणि 44 धावा विजयाकरता करायच्या आहेत. त्या हेडक्वार्टर ए संघाला या स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्यासाठी आकोटाप्याचा चेंडू हाही चांगला तडकावला. चेंडू जातोय तो सीमारेषेच्या दिशेने. त्या बाजूला आउटफील्ड थोडं स्लो आहे. चेंडू सीमा पार तर जात नाही. पुन्हा एकदा 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते 9 वरती. पहिलं षटक संपतंय लोखंडेंचं. या षटकामध्ये निघाले ते 9 धावा. एकूण करायचे आहेत अजूनही त्या 42 धावा आणि या 42 धावांकरता 42 चेंडूंची आवश्यकता 42 चेंडूंमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. वैभव दुसरं षटक. हा चांगला फटका, खणखणीत फटका आहे. मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंग ऑफ सीमारेषेवरती. 1 धाव मिळते. धावसंख्या पोचते ती 10 वरती. धावसंख्या पोचते 10 वरती. याला चांगला डिफेन्स आहे तो सुभाष कारण्यात. 1-2 विकेट पडल्या तर सामना रंगू शकतो. कारण मुळामध्ये हेडक्वार्टर एची जी फलंदाजी आहे ती 1-2-3-4च्या पलीकडे त्यांच्या फलंदाजांना मैदानामध्ये उतरायची वेळच आलेली नाही या स्पर्धेमध्ये. हे 2-3 जणच पहिले जे आहेत ते सातत्याने खेळत आहेत. त्या 1-2 जर विकेट आल्या तर मात्र हा सामना अजूनही रंगू शकतो. एक क्रिकेटचा खेळ आहे. इथे शेवटची धाव निघेपर्यंत सामन्याचा निकाल सांगणं अवघड असतं. आपण बघितलं काल पहिल्या सामन्यामध्ये ज्यांनी 95 धावा चेस केल्या होत्या तो गतविजेता संभाजीनगरचा संघ नंतर 44 धावा करताना पराभूत झाला होता याच रायगडच्या संघाविरुद्ध. हा फटका हवेमध्ये. हा झेल होतो का पाहूया. झेल तर नाही होणार आहे. 1 धाव मिळते. रोहन गोसावीचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू उंच जरूर गेला होता परंतु जेमतेम 38 सर्कल पर्यंत गेलाय. 1 धाव जमा होते रोहन गोसावीच्या खात्यामध्ये आणि हेडक्वार्टर ए च्या खात्यामध्ये. धावसंख्या पोहोचते ती 12 वरती. षटक सुरू आहे दुसरं. विजयाकरता करायचे आहेत 51 धावा. यावेळेला अवांतर चेंडू येतोय. 13 वरती धावसंख्या पोहोचते. अरुण तावडे आणि सॅमसन नागावकर. हा फटका चांगला. हा या डावातला पहिला षटकार. या डावातला पहिला संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कामगिरी आहे ती सलामीवीर सुभाष कारंडेंची. मागच्या चेंडूवरती षटकार आला. यावेळेला एकेरी धाव आले. याला एक्सपिरियन्स म्हणतात, याला अनुभव म्हणतात. चांगलं क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आहे. आता रिस्क घ्यायची नाहीये. 2 षटकं संपतात. धावसंख्या ती 20 अजूनही करायचे आहेत. त्या 31 धावा आणि 36 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगलं नियंत्रण मिळवलंय ते हेडक्वार्टर ए संघानं. त्यांना अर्थातच या स्पर्धेमध्ये फारसं आव्हान समोरच्या संघांकडनं आलंच नव्हतं. छत्तीस चेंडू आणि 31 धावा विजयाकरता. चांगलं वर्चस्व हेडक्वार्टर ए संघाचं. हा
फटका हवेमध्ये, हाही जातोय तो सीमा पार. हमने पकड़ ली है सारी रात होगी धमाल अटोपी में भर लेंगे चढ़ती जवानी सवार हमने पकड़ ली है सारी रात होगी धमाल. चांगली गोलंदाजी करता आलाय, मात्र पहिला चेंडू आखूड टप्प्याचा तो भिरकावलाय स्क्वेअर लेग सीमारेषे पार. चौकारानं धावसंख्या पोहोचते ती आता 24 वरती. अतिशय सहज धावांचा पाठलाग सुरू आहे. हाही आखूड टप्प्याचा चेंडू, हाही तडकावलाय तो सीमारेषेच्या दिशेने. आता यावेळेला एकच धाव मिळते, धावसंख्या पोहोचते 25 वरती. 1-2 विकेट जर नाही मिळाल्या तर मग हा जो विजय हा 5व्या-6व्या षटकामध्ये सुद्धा हे पुरे करू शकतील नक्की. खूप वेळेवरती अंतिम सामना सुरू आहे आणि तो संपायच्या दिशेने आहे. आज सकाळी 9 वाजल्यापासून आपण सामने सुरू केले आणि त्याचाच परिणाम आहे. जे सगळ्यांनी चांगलं कॉपरेशन केलं सगळ्या टीमनी, त्याच्यामुळे वेळेवरती आपण शेड्यूलमध्ये आहोत. हा आखूड टप्प्याचा चेंडू याही वेळेला तडकावलाय तो सीमारेषेच्या दिशेने. 2 धावा तर मिळणार आहेत. त्या बाजूचं आउटफील्ड थोडं स्लो आहे, त्याच्यामुळे हा चौकार तर जात नाहीये. 2 धावा जमा होत आहेत रोहन गोसावीच्या खात्यामध्ये, 2 धावा जमा होत आहेत हेडक्वार्टरच्या खात्यामध्ये. सुभाष कारंडे 17, रोहन गोसावी 8, धावसंख्या 27. हा फटका हवेमध्ये, झेल हाही चांगला प्रयत्न होता मात्र झेल हातामध्ये येत नाहीये. ही आपण पुन्हा एकदा म्हणजे कालही आपण बोललो होतो, ही व्यावसायिक खेळाडूंची स्पर्धा नाही, हे हौशी खेळाडू आहेत सगळे. आणि तरी सुद्धा क्रिकेटचं जे ओव्हरऑल क्रिकेटचं जे स्टँडर्ड आहे ते खूपच चांगलं आहे. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये यांचे वाईड पडत होते, नंतर मात्र वाईडवरती पण सगळ्यांचा कंट्रोल आला आणि चांगलं क्रिकेट नक्की हे सगळेजण खेळलेत. त्याच्यामधले जे काही खेळाडू आहेत हे जास्त व्यावसायिक जरूर वाटतात किंवा व्यावसायिक संघांमध्ये बसू शकतील असे खेळाडू आहेत किंवा पूर्वी खेळलेले आहेत. आता सुभाष कारंडेंसारखा जो खेळाडू आहे, जो गोलंदाजी सलामीला करतो, सलामीला फलंदाजी करतो, तो नक्कीच आता जरी व्यावसायिक कारणांमुळे त्यांना जमत नसलं तरी त्यांच्या उमेदीमध्ये ह्या खेळाडूचा खेळ काय असेल हे आजही त्यांचा खेळ बघितल्यानंतर लक्षात येतंय. तुषार शिंदे आहे असाच, काल कोल्हापूरचे 2 जण होते, संभाजीनगरचे 2-3 जण चांगले होते. 3 षटकं संपतात, 3 षटकानंतर धावसंख्या येते 30. अजून एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. हे सेमीफायनलचं वैशिष्ट्य आहे की जो चेस झाला तो सगळा 30 चेंडू आणि 21 धावा विजय करता. 5 षटकांमध्ये 21 धावा करायच्या आहेत. निवृत्ती लोखंडे आपलं दुसरं षटक घेऊन येत आहेत. त्यांनी पहिले षटक टाकलं होतं. 3 ओव्हर 30, 5 ओव्हरमध्ये 21 पाहिजेत. चांगला चेंडू आहे. आता ज्यावेळेला 8 षटकांचं क्रिकेट म्हणतो तेव्हा किमान 65-70च्या दरम्यानची धावसंख्या लागते दबाव आणण्याकरता, ती नाहीये. हाही उंच फटका जातोय, हा झेल होतो का पाहूया. या वेळेला चांगला झेल ते मोडगेरे साहेबांचा शेवटचा सामना असल्यामुळे त्यांना मानवंदना देण्यात येत आहे फलंदाजीला जाताना.
20 धावा काय. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, डॉन का इंतजार को रायगढ़ के खिलाड़ी भी कर रहे हैं. अरे डॉन को घेरो यार, आगे 2-3 फील्डर लगा डालो, स्लिप बिप लगाओ. अरे डॉन तो नॉन स्ट्रायकर पे आ गए. सुभाष कारंडे डॉनला बॅटिंग द्यायची, लक्षात ठेवा, नाही तर उद्या तुम्हाला मेमो मिळेल, मेमो. मोडगेरे साहेब स्ट्राईक घेणार आहे, हे 100% ठरलेलं आहे. हाही चेंडू अवांतर घोषित होतो. धावसंख्या पोहोचते 32 वरती. षटक चालू आहे चौथं. 1 बाद 32. सुभाष कारंडे 18 वरती खेळत आहेत. म्हणजे मुख्यालयाच्या संघाने मोडगेरे साहेबांना खरोखरच हा समोरापाचा सामना दिलेला असं वाटते. मगाशी मोडगेरे साहेब म्हटले होते मी अजून 2 वर्ष मॅचेस खेळणार आहे म्हणून. अजित सूर्यवंशी आणि तुषार शिंदेचा गेम आहे. धावसंख्या 33. पुढच्या वर्षी साहेब खेळू नये म्हणून या दोघांनी केलेले प्रयत्न आहे ते. कमॉन डॉन, ए डॉन को पूरा फील्डिंग देखने दो पहिले. साहेबांनी जर चौकार मारला, थांबा, पेशन्स, टेन्शन देऊ नका साहेबांना. नो बॉल. 55 बघा, डॉनला लगेच नो बॉल, फुल टॉस बॉल. फ्री हिट आहे. फ्री हिट वर सुभाष कारंडेला काहीही करायचं नाहीये. सरांना द्या फ्री हिट खेळायला. शाबास. मोडगेरे साहेब अंपायरला विचारा बॉल किती आहेत, म्हणजे शेवटच्या बॉलला सिंगल घ्या, परत तुम्हाला स्ट्राईक मिळेल. 36 for 1. 36 for 1. वाईट टाकतात लोखंडे. साहेबांना खेळायला द्या, असं बाहेर बाहेर बॉल टाकू नका. हा बघा तुम्ही आता केवढा कालवा चालू आहे. बॅटला बॉल, सॉरी बॅटला बॉल लागला पाहिजे. ओ नाही नाही नाही, सुभाष कारंडेला माहिती आहे त्यांनाच बॅटिंग करायची. लास्ट बॉल था इसलिए भागा नहीं. 4 षटक संपतायत. धावसंख्या 36. 37. 14 धावांची आवश्यकता आहे. आता बघायचंय पहिल्या चेंडू नंतर मोडगेरे साहेब स्ट्राईक घेऊन किती बाउंड्री मारतात ते. हे काय बरोबर नाही. आपले साहेब समोर उभे आहेत, आपले साहेब समोर उभे आहेत, त्याला बॅटिंग देत नाहीत, हे काय बरोबर नाही. समोर साहेब आहेत त्यांना बॅटिंग देत नाही, हे काय बरोबर नाही. सुभाष तू चांगला खेळतो सगळ्यांना माहिती आहे रे. मोडगेरे साहेबांना दे बॅटिंग यार. एक तर तुषार आणि अजित सूर्यवंशींनी त्यांना बॅटिंगला पाठवलं. शाबास. अभी बजाओ डॉन का अनाज बाउंड्री मारने के बाद. बस बस. 42. कॉन्सन्ट्रेशन. अरे बाप रे, तिथे हँडलिंग द बॉल, अंपायर हँडलिंग द बॉल. इट्स आउट एक्चुअली, यस एज पर क्रिकेट रूल्स. लेकिन डॉन के लिए कुछ भी रूल्स लागू नहीं करते. डॉन कुछ भी कर सकता है. ये बाबा मारायला दे ना बॉल. तू पण काय माणूस आहे, दे साहेबांना फुलटस. अरे ए स्टंपिंग नको करू, नॉट आउट देणार आहे लेग अंपायर माहिती आहे.
42 42 फिल्डरनी पण ठरवलेलं आहे, बॉलरनी पण ठरवलंय, विकेट किपरनी पण ठरवलंय. अजिबात साहेबांना आउट करायचं नाहीये. त्यांची शेवटची मॅच आहे, त्यांना मॅचचा पूर्ण आनंद घेऊन द्यायचा आहे. अरे ये होई ना बात भैया. धावसंख्या 43, फक्त 8 धावांची आवश्यकता. 3 षटकं, 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावांची विजय करता आवश्यकता आहे. भरपूर वेळ आहे साहेबांना. 18 बॉल मध्ये 8 रन करायचे आहेत. साहेब टेक युअर ओन टाइम. आता मोडगरे साहेब, नरेंद्र म्हात्रे, तुला अजिबात डॉट बॉल टाकायला परवानगी नाहीये. राईट आर्म ओव्हर द विकेट. नरेंद्र म्हात्रे पहिला चेंडू बघा, साहेब आहे म्हणून एकदम आरामात टाकला. 1 धाव मिळालेली आहे. जिंकायला 7 धावांची आवश्यकता आहे. 44 सिंगल्स घेणार आहेत. सगळे खेळाडू लांब आहेत, त्याच्यामुळे फक्त प्लेसिंग. आणि हा 1 धाव मिळालेली आहे. मोडगरे साहेबांनी जर चौकार मारला तर अजित सूर्यवंशी आणि तुषार शिंदे यांच्याकडून बक्षीस देतात ते साहेबांना स्वतःच्या. आणि नाही, धावायचं नाही, अजिबात धावायचं नाही. नरेंद्र म्हात्रे साहेबांना मारायला भेटेल अशी बॉलिंग टाका तुम्ही. प्रचंड शांतता आहे आणि वाईट टाकलाय. डॉनला तर राग आलाय. बॅटिंग करायला 5 धावांची आवश्यकता फक्त विजय करता. रायगड आणि हेडक्वार्टर ए यांच्यामधला हा अंतिम सामना. अरे जबरदस्त. 2 धावणार आहेत साहेब आता याच्यासाठी. 1च धाव. विनिंग शॉट किती जरी झालं तरी मोडगेरे साहेब मारणार आहे. हे सुभाष लक्षात ठेवा. कारंडे नाही, मोडगेरे साहेबांना द्या. 1 षटकार आता सामन्यातला विजय साकार करू शकतो. आणि हाच तो चौकार आहे. या चौकारामुळे अजून 2 धावा पाहिजे. अजून 2 धावा. मोडगेरे साहेबच मारणार आहे विनिंग शॉट. त्यांना सरांना रन काढून द्यायचे ना. 2 धावांची आवश्यकता आहे अजून. ऑफिशियली मॅच संपलेली आहे, अजून खेळू शकता. आता व्हिडिओ शूटिंग करा विनिंग शॉट मारताना मोडगेरे साहेबांची. लास्ट विनिंग शॉट. स्कोर इक्वल झालेला आहे. स्कोर इक्वल झालेला आहे. एक धाव हवी आहे. मोडगरे साहेब या षटकातील पहिला चेंडू खेळतील.
जिंकायसाठी फक्त एका धावेची आवश्यकता आणि चौका